श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी आहे एक अत्यंत खास आणि धक्कादायक माहिती. होय, आजपासून तुमच्या जीवनात जिकडे तिकडे फक्त पैसाच पैसा दिसणार आहे. 19 ऑक्टोबर 2025 रोजी गुरु ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि याच दिवशी तो पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणात जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य, समृद्धी आणि संपत्तीचा कारक ग्रह मानले जाते. मित्रांनो, या विशेष गुरुगोचराचा परिणाम काही राशींवर अगदी थेट आणि जबरदस्त राहणार आहे आणि त्याच राशींच्या तिजोरी धनाने भरून टाकण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहीत आहे का, या काळात तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, मान सन्मान आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येऊ शकते. तर चला पाहूया कोणत्या 3 राशींवर गुरुगोचर ठरतो सुपर फायदेशीर आणि तुम्ही या संधीचा पूर्ण फायदा कसा घेऊ शकता. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला काही अत्यंत खास उपाय आणि मार्गदर्शन देणार आहोत ज्यामुळे तुमच्या संपत्ती आणि जीवनात बदल घडतील. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लगेच कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा, कारण आम्ही पुढील व्हिडिओत तुमच्यासाठी अजून सखोल माहिती घेऊन येणार आहोत. एक गुरुगोचराचे महत्त्व. आता आपण जाणून घेणार आहोत गुरुग्रहाचा गोचर 19 ऑक्टोबर 2025 रोजी कसा बदल घडवून आणणार आहे आणि विशेषतः कोणत्या राशींना या गोचराचा जास्त फायदा होणार आहे. तुम्हाला माहीत आहे की ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्थान आणि नक्षत्र महत्त्वाचे असते आणि त्यानुसार आपल्याला जीवनात सकारात्मक बदल किंवा आव्हाने अनुभवायला मिळतात. गुरुग्रहाचा गोचर विशेषतः ज्ञान, भाग्य, समृद्धी, संपत्ती, करिअर आणि वैवाहिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये थेट परिणाम करतो. एक गुरुग्रह. ज्योतिषशास्त्रातील स्थान. गुरुग्रह, ज्याला बृहस्पती किंवा विष्णू ग्रह देखील म्हणतात, हा आयुष्यातील शुभता आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. या ग्रहाचा प्रभाव केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही, तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचांगानुसार गुरुग्रह 12 राशींमध्ये आपल्या स्थानानुसार बदलतो आणि प्रत्येक राशीसाठी हा बदल वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. गुरुग्रहाचे मुख्य गुणधर्म हे आहेत: ज्ञान व शिक्षण. गुरुग्रहाचे प्रभाव असल्यास विद्यार्थ्यांसाठी उत्तम परीक्षा, यश, नवीन कौशल्य शिकण्याची संधी. भाग्य, आकस्मिक धनलाभ, नवे करिअर संधी, बोनस किंवा वाढीची शक्यता. संपत्ती, आर्थिक स्थिती मजबूत होणे, गुंतवणूक लाभदायक ठरणे. सामाजिक प्रतिष्ठा, समाजात मान सन्मान वाढणे, नातेवाईक आणि मित्रांसह संबंध सुधारणा. आध्यात्मिक प्रवृत्ती, धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा, ध्यान आणि व्रतांची ओढ वाढणे. 2. गुरुग्रहाचा दुहेरी गोचर. मित्रांनो, 19 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुग्रहाचा दुहेरी गोचर घडत आहे. या दिवशी गुरु मिथुन राशीतून रात्री सकाळचे 9:39 कर्क राशीत प्रवेश करतो आणि पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करतो. याचा अर्थ असा आहे की गुरुग्रहाचे राशी व नक्षत्र गोचर एकाच वेळी होणार आहेत, ज्यामुळे प्रभाव जास्त गहन आणि थेट होतो. अशा दुहेरी गोचराचे परिणाम केवळ 12 राशींपैकी काहींच्या आयुष्यात धनलाभ, पदोन्नती, सामाजिक प्रतिष्ठा आणि वैवाहिक सुख यांसारखे आनंदमय बदल घडवून आणतात. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की शुभ गोचर आर्थिक समृद्धी, करिअरमध्ये यश, वैवाहिक जीवनात सुख, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत प्रगती. अशुभ गोचर कर्ज वाढणे, मानसिक तणाव, कामात अडचणी. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की गुरुग्रहाच्या गोचरामुळे धनु, मिथुन आणि कर्क राशींच्या व्यक्तींवर विशेष परिणाम होणार आहेत आणि त्यांच्या तिजोरी पैसे आणि संपत्तीने भरून जाण्याची शक्यता आहे. 3. गुरुग्रहाचे सकारात्मक परिणाम. आर्थिक स्थिती सुधारणा. गुरुग्रहाचा गोचर झाल्यावर काही राशींमध्ये अचानक धनलाभ होऊ शकतो. याचा अर्थ असा की तुम्हाला काही आकस्मिक संधी, बोनस, नवे करार किंवा गुंतवणूक संधी मिळू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज फेडण्याची क्षमता वाढेल. 2. करिअरमध्ये प्रगती. कार्यक्षेत्रात गुरुग्रहाचे प्रभाव दिसून येतो. तुम्हाला तुमच्या कामाचे कौतुक, पदोन्नती आणि मान सन्मान मिळेल. नवीन प्रोजेक्ट्स, नवे करार आणि वरिष्ठांची मदत या काळात तुम्हाला लाभदायक ठरू शकते. 3. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन. गुरुग्रहाचा सकारात्मक प्रभाव वैवाहिक नात्यावरही होतो. जोडीदाराशी संबंध घट्ट होतात, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि कुटुंबात प्रेम व स्नेह वाढतो. 4. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. परीक्षा, स्पर्धा आणि अभ्यासात प्रगती मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी येईल. 5. धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नती. गुरुग्रहाचे प्रभाव असलेल्यांसाठी मंदिर, धार्मिक स्थळांना भेट देणे, व्रत करणे आणि ध्यान करण्याची इच्छा वाढते. यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 4. गुरुग्रहाचे सावधगिरी/उपाय. मित्रांनो, गुरुग्रहाचा प्रभाव जरी शुभ असला तरी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. काही सोपे उपाय तुम्हाला अधिक लाभ मिळवून देऊ शकतात. घरातील पूर्व दिशा स्वच्छ ठेवा.
नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा. 2. गुरुमंत्र ओं सो ग गुरुवे नमः रोज जप करा. 3. पवित्र वस्तू जपून ठेवा. सोने, चांदी किंवा धार्मिक साहित्य. 4. गुरुदेवाची पूजा करा. हळदी कुंकू अर्पण करा. 5. ध्यान आणि सकारात्मक विचार करून मन शांत ठेवा. हे उपाय केवळ धनलाभ आणि यश वाढवण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनात संतुलन आणि मानसिक शांती आणण्यासाठी देखील आहेत. मित्रांनो, गुरुग्रहाचा दुहेरी गोचर 19 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याला अनेक संधी देणार आहे. धनु, मिथुन आणि कर्क राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, सामाजिक मानसन्मान, वैवाहिक सुख आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या संधीचा योग्य फायदा घेतला तर तुमचे जीवन एका नव्या स्तरावर जाईल. लक्षात ठेवा, ग्रह संधी निर्माण करतात पण प्रयत्न आपल्या हातात असतात. मित्रांनो, मी तुम्हाला राशीवार तपशील, धनलाभाचे मार्ग आणि अत्यंत खास उपाय सांगणार आहे जे तुम्हाला संपत्ती आणि यश मिळवून देऊ शकतात. 2. राशीवार लाभ आणि उपाय. 1. धनुराशी. धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी 19 ऑक्टोबर 2025 रोजी होणारा गुरुग्रहाचा गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थिती, करिअर, वैवाहिक जीवन आणि समाजात मानसन्मान या सर्व क्षेत्रात जबरदस्त बदल दिसणार आहेत. आर्थिक स्थिती आणि धनलाभ. धनुराशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये बँक ट्रान्सफर, बोनस, नवे करार, शेअर किंवा गुंतवणुकीचे फायदे यांचा समावेश आहे. पर्सनल फायनान्स सुधारेल. घरातील खर्च व्यवस्थित होईल. कर्ज कमी होईल आणि भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळेल. धनलाभाचे उपाय. घराच्या पूर्वेकडे सोने, चांदी किंवा काही धार्मिक वस्तू ठेवा. गुरुदेवाच्या मंत्रांचा जप ओं गुरुवे नमः रोज करा. शनिवार आणि गुरुवारचे पूजन करून संपत्ती वाढवता येईल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. कामाच्या ठिकाणी कौतुक, मान सन्मान, पदोन्नती आणि नवीन प्रोजेक्ट्समध्ये संधी मिळेल. एखाद्या मोठ्या स्पर्धात्मक परीक्षेत उत्तम यश मिळेल किंवा तुमच्या प्रस्तुत प्रोजेक्ट्सला वरिष्ठांचे समर्थन मिळेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन. जोडीदाराशी संवाद सुधारेल. प्रेम आणि विश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरातील वाद कमी होतील. 2. मिथुन राशी. मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरुग्रहाचा गोचर अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरतो. या काळात अकस्मात धनलाभ, करिअर प्रगती, वैवाहिक सुख आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी मिळतील. आकस्मिक धनलाभ. अचानक पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. उदाहरणार्थ, बँकेतून अनपेक्षित ट्रान्सफर, बोनस किंवा नवे करार. यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल. घरातील कर्ज फेडण्यास मदत होईल आणि भविष्यासाठी गुंतवणूक करता येईल. उपाय. पितांबर रंगाचे वस्त्र परिधान करा. धनलाभ वाढीसाठी गुरुदेवाच्या मंत्रांचा जप करा. करिअर आणि व्यावसायिक यश. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन प्रोजेक्ट्स, क्लायंट्स किंवा व्यवसायातील संधी यामध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल. घरात प्रेमाचे वातावरण वाढेल. 3. कर्क राशी. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुग्रहाचा गोचर सकारात्मक परिणाम, विशेषतः धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, सामाजिक मान सन्मान आणि वैवाहिक सुख घेऊन येतो. कुटुंब आणि आर्थिक सुख. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांशी संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. उपाय. घरातील पूर्वेकडे दीप लावणे. धनलाभासाठी गुरुमंत्रांचा जप. करिअर आणि पदोन्नती. नवीन प्रोजेक्ट्समध्ये संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. कामात यश मिळेल. मान सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन आणि नातेवाईक. जोडीदारासोबत नाते घट्ट होईल. कुटुंबात प्रेम आणि सामंजस्य वाढेल. आध्यात्मिक आणि शैक्षणिक लाभ. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. धार्मिक स्थळांना भेट देणे, व्रत व ध्यान करणे या काळात अधिक लाभदायक ठरते. 4. सारांश राशीवार लाभ. राशी. मुख्य लाभ. धनु राशी. आर्थिक समृद्धी, करिअर प्रगती, वैवाहिक सुख, सामाजिक मान सन्मान. मिथुन राशी. आकस्मिक धनलाभ, करिअर कौतुक, वैवाहिक सुख, विद्यार्थी यश. कर्क राशी. घरात आनंद, आर्थिक स्थिती मजबूत, करिअर व पदोन्नती, वैवाहिक घट्ट नाते, आध्यात्मिक उन्नती. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की गुरुग्रहाचे गोचर संधी निर्माण करतो, पण प्रयत्न, संयम आणि उपाय करूनच त्याचा पूर्ण फायदा घेता येतो. 3. गुरुगोचराचे अतिरिक्त फायदे आणि उपाय. आता आपण पाहणार आहोत गुरुग्रहाचा गोचर 19 ऑक्टोबर 2025 नंतर जीवनात आणू शकणारे अतिरिक्त फायदे, उपाय आणि संधी. जर तुम्ही या काळात योग्य प्रयत्न आणि उपाय केले
तर तुमच्या जीवनात अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, वैवाहिक सुख आणि आध्यात्मिक उन्नती यांसारखे चमत्कारिक बदल घडू शकतात. एक अचानक धनलाभाचे मार्ग. पैसा आणि संपत्ती वाढवण्यासाठी उपाय. घराच्या पूर्वेकडे साफसफाई करा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. घरातील किंवा कामाच्या ठिकाणी सोने चांदी धनाचे प्रतीक ठेवा. गुरुमंत्राचा जप करा. ओम गं गुरवे नमः. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत रोज 108 वेळा जप केल्यास धनलाभ वाढतो. गुरुवारचा व्रत किंवा गुरुदेवाची पूजा केल्याने आर्थिक स्थैर्य येते. व्यावसायिक संधी. नवीन प्रोजेक्ट स्वीकारा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. ग्राहक किंवा बॉसकडून अचानक बोनस किंवा प्रमोशन मिळू शकते. शिक्षण आणि विद्यार्थी लाभ. परीक्षा, स्पर्धा, अभ्यास यशस्वी होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. ध्यान, गुरुमंत्र आणि सकारात्मक वातावरण विद्यार्थी यश वाढवतात. 2. करिअरमध्ये यश आणि पदोन्नती. गुरुग्रहाचा गोचर करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी, वरिष्ठांचा पाठिंबा आणि सन्मान आणतो. उपाय. ऑफिस किंवा व्यवसायात सकारात्मक संवाद ठेवा. नवीन संधी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. गुरुदेवाच्या स्मरणासाठी रोज काही वेळ ध्यान आणि मंत्र जप करा. 3. वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक सुख. जोडीदारासोबत नाते घट्ट होईल. प्रेम वाढेल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत होतील. घरातील वाद कमी होतील. उपाय. घरात दिवे लावून सकारात्मक ऊर्जा वाढवा. जोडीदाराशी सकारात्मक संवाद ठेवा. घरातील गुप्त गैरसमज दूर करा. प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी. 4. आध्यात्मिक उन्नती. गुरुग्रहाचा प्रभाव धार्मिक स्थळांना भेट, ध्यान, व्रत आणि आध्यात्मिक क्रियाकलाप वाढवतो. उपाय. गुरुदेवाच्या स्मरणासाठी ध्यान आणि मंत्र जप करा. धार्मिक स्थळांना भेट द्या. ग्रंथ वाचा. सत्संगात सहभागी व्हा. मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार करा. 5. सावधगिरी आणि यशस्वी जीवनासाठी टिप्स. सकारात्मक ऊर्जा राखा. घरात नेहमी स्वच्छता ठेवा. नकारात्मक गोष्टी टाळा. प्रयत्न आणि संयम. गुरुगोचर संधी निर्माण करतो, पण त्याचा फायदा तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. शिक्षण आणि अभ्यास. विद्यार्थ्यांसाठी रोजचे अभ्यासाचे वेळापत्रक ठेवा. करिअर आणि व्यवसाय. नवे प्रोजेक्ट स्वीकारताना धैर्य ठेवा आणि मेहनत करा. वैवाहिक जीवन. प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा राखा. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की धनु, मिथुन आणि कर्क राशींसाठी गुरुग्रहाचा गोचर 19 ऑक्टोबर 2025 नंतर जीवनात किती सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, वैवाहिक सुख, कुटुंबियांबरोबर चांगले क्षण आणि आध्यात्मिक उन्नती हे सर्व तुम्हाला मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा, ग्रहसंधी निर्माण करतात, पण प्रयत्न, संयम आणि उपाय आपल्या हातात आहेत. तुम्ही या संधीचा योग्य उपयोग केला तर तुमचे जीवन एक नवे स्तर गाठेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र आणि कुटुंबही या संधीबाबत जाणून घेतील. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन ज्योतिष माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. खाली कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या अनुभवांची माहिती सांगा. आम्ही पुढच्या व्हिडिओत तुमच्यासाठी आणखी सखोल माहिती घेऊन येऊ. मित्रांनो, लक्षात ठेवा, जितके प्रयत्न तितके यश. गुरुगोचराची संधी सोडू नका आणि तुमच्या जीवनात समृद्धी, धन आणि आनंद अनुभवू द्या. धन्यवाद.